ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललो गावी होळीनिमित्त. सगळे मित्र आहेत. बाईकवरती चाललो आहे. पंचमुखी हनुमान मंदिर, तिथे आम्ही दरवेळेस बाईकवरती जाताना थांबतो. पाया वगैरे पडलो आणि आता निघालो. तर भेटू मध्ये मध्ये आम्ही ब्रेक घेऊ, तेव्हा मी ब्लॉग करेन परत. रोडला धूळ खूप आहे, खूप म्हणजे ट्रॅफिक आणि धूळ भरपूरच आहे. हालत बेकार आहे गावाला जाताना. नाश्त्यासाठी थांबलोय वाकेलला. माझ्याकडे आहे. नाश्ता करायला थांबलो. आता प्रवास करून दमलोय गाडीवर बसून बसून.
सगळंच आहे ते बघा. 1 2 3 4 जण आहे. भजी मागवलेत, कांदा भजी आणि स्प्राईट थोडासा. की प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक खूप आहे. होळीचा सीझन आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक पण एवढी आहेत ना. डंपर वगैरे गाड्यांमुळे ना पूर्ण धुळीचं वातावरण. काही कार्यकर्ते धुळी चोळताना किती वेळ आम्ही पण इकडून चला नाश्ता करू. नाश्ता आलाय आमचा. मिसळ मागवलेली. मॅच पण बघतो. तो आणि सुरू करायचा आहे. आता थांबलोय थोडा, पाय दुखायला लागलाय त्याच्यामुळं मध्येच हायवेला थांबलोय. खूप धूळ उडते डोळ्यामध्ये, पण मजबूत ट्रॅफिक पण भेटली ना त्याच्यामुळे थोडं लेट झालंय. कुठं आलाय समीर दादा येतोय ना, त्याची तर वाट बघतोय आम्ही. त्याला घेऊन जायचंय. पेट्रोल वगैरे भरलं मागाशी गाडीत. A few moments later. महिलांचे खेळ चालू आहेत. आईचे पत्र हरवले, म्हणजे ते गावामध्ये जे खेळतात ना महिला, त्यांचेच ते थोडेसे सांस्कृतिक कार्यक्रम आता आहेत. उद्या होळी आहे ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. तर त्यांचे गेम चालू आहेत, ते तुम्हाला दाखवतो. चला. हमारे यहाँ ऐसा ही होता है.